तुमच्या गौतमनगर करता जिथं जिथं कमी पडतील गुटे साहेबाचे सैन्यपती तुमच्या करता तयार आहेत. येणाऱ्या काळामध्ये कुठेही अडचणी करू नका. कुठले मोठे संकट असेल गुटे साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाका. आम्ही गुटे साहेबाच्या नंतर जे आदेशित आम्हाला गुटे साहेब करतात आम्ही तुमच्या खंबीरशी पाठीशी आहे. जय हिंद जय भीम. ज्यांनी या पीटीआर साठी सतत साहेबाला सूचना केल्या सांगत राहिले साहेब लोक आम्हाला त्रास करायले असे आमच्या इंतुभाई सिद्दीकी छोटू भैया कामत यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. तेव्हा इंतुभाई मी यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय भीम व अस्सलाम वालेकुम. साहेब एक 2 वर्षापूर्वी तुम्ही भाषण केलं थोडं 2 मिनिटं एक मिनिटाचं भाषण आहे. माझ्या नगरसेवकचे जे उमेदवार आहेत त्यांच्या काही अडचणी जसे की इंदूची एक अडचण आहे, त्या छोटू कांबळेची अडचण आहे. तिथं ते मला वाटते 7-12 जे द्यायच्या होत्या 8 वाजता उतरले जायचं त्याच्यामध्ये तिथं काही आपण घर देऊ शकत नाही. पण इथं गौतमनगरला आम्ही सांगू इच्छितो तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला म्हणते आम्ही काढून देतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, पण कुणी काढून देत नाही आणि कुणाच्या ते काम होणार नाही. ते काम फक्त रत्नागिरीमध्ये सुरू शकतो. याचा रिझल्ट मिळेल. गौतमनगरला कम्प्लीट 8 वाजता उतारा जो लागतो नगरपालिकेतनं तो दिला जाईल. या तुमची जशी परिस्थिती ती गौतमनगरची तशी परिस्थिती दत्त मंदिर असताना तिकडे होती परिस्थिती. पण तिथे बघा 8 वाजता उतारा मिळाला ना तिथे सगळेपणा दिला ना तो नगरसेवकाला त्यांनी दिला. मग इतरांनी का दिला नाही? काय झालं असं तिथे मिळतो आणि गौतमनगरला मिळत नाही. काय मिळत नाही असं भयकाव्या कुणाच्या येऊ नका. सत्यपाले काम करणारा नगरसेवक होता माझा, त्याला सपोर्ट होता माझा, त्याच्या पाठीशी मी उभा होतो. त्याची आडी अडचण कधी कधी होत व्हायची. त्या आडी अडचण आम्ही समोर येऊन त्याला पाठिंबा दिला, तो काम करू शकला. आणि इथं गौतमनगरमध्ये काय छोटे काम नाही ते 8 उत्तर मोठं काम नाही. आता सत्ता आहे आमची, काही प्रॉब्लेमच नाही आम्हाला. मंत्र्यापाशी जाऊन फक्त तुम्हाला मंत्र्यापाशी गेलं ही जागा का आपण सोडणार होता. गौतमनगरचं घर कुणी पाडायची हिंमत आहे कुणामध्ये? कुणी पाडणार आहे का आपल्याला? कुणी काढणार आहे का आपल्याला? काही करणार नाही. आपला तिथंच राहायचंय. साहेब 2 वर्षापूर्वी आपण किट वाटप करताना तुम्ही भाषण केलं होतं. साहेब खरंच तुम्ही जे शब्द दिला ते पाळला. याच्या आधी तुम्ही गौतमनगरला 2 वेळेस आलते साहेब. तुम्ही मागे म्हणले होते की बाबा आता इलेक्शन आहे यावेळेस मला मदत करा. साहेब बरोबर गौतमनगरमधून तुम्हाला मतदान भेटलं साहेब. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणले होते थोडं मागे सांगा. त्यावेळेस साहेब तुम्ही गौतमनगर मध्ये म्हणले होते मला मतदान द्या. मला मतदान दिलं. माझा शब्द आहे म्हणले तुम्हाला जर मी तुमचा पीटीआरचा पुढच्या इलेक्शनच्या आधी जर मी तुम्हाला पीटीआर दिला नाही तर मी तुम्हाला या 2 पोरांसाठी मतदान सुद्धा मागायला येणार नाही. साहेब तुम्ही ते मी शब्द पूर्ण केला. साहेब हे खूप जुना प्रश्न होता आमच्या गोरगरीब जनतेसाठी. साहेब सगळे माणसं परेशान होते. 2, 3, 5 एक 40 वर्षाचा जवळपासचा प्रश्न आहे साहेब. तुम्ही असा निकाली काढला जसं ते दुधामधून केस काढल्यावर तुम्ही काढला साहेब. मग आम्ही बघितलं मुंबईमध्ये तुम्ही कशी पळापळी 2 मंत्र्यापाशी तुम्ही काय विषय काढले कसे केले. कलेक्टर साहेबांपाशी तुम्ही 4-5 दिवसापासून आपण आपली टीम गेली लखनअण्णा रामांना सगळे आपण गेलो. त्या दिवशी कलेक्टर साहेबाला साहेब कसं बोलले साहेब तुमच्यापाशी तारीख सगळी फिक्सच होत्या पण काय अडचणी आपल्या वाढत गेल्या. पण तरी सो साहेब धन्यवाद साहेब. आजचा दिवस 2 मे 2025 गौतमनगर साठी साहेब आमचा सण आहे. सण झाला आता. दरवर्षी आम्ही 2 मे आम्ही साजरा करणार साहेब गौतमनगर. 2 मे आमच्यासाठी हा सुवर्ण क्षण आहे साहेब. एवढं केलं. एकच अजून एक विनंती जसं सत्यपाल भाऊ म्हणले की आम्हाला आता घरकुलसाठी रमाई आणि पंतप्रधान या 2 फायली साहेब तुम्ही सांगा आम्ही त्या हिशोबानं फॉलो करू. आता एकदा झालं साहेब जर सत्यपाल आंबेडकर नगर पत्तर मुक्त केलं तसं आम्ही बी गौतमनगर आम्हाला बी पत्तर मुक्त करायचं साहेब. रोज साहेब कष्टकरी लोक आहेत. रोज कमी न तर रोज खाणं आहे सर. आज तुम्ही आम्हाला हक्काचं घर दिलं हक्काचं पीटीआर दिला साहेब. आज श्वास मोकळा झाला. आज विश्वास बसला लोकांना की आम्ही आज आमच्या मालकीच्या जागेत बसलो सर.
साहेब तुमचा खरंच धन्यवाद. आम्ही म्हणजे शब्द नाही लोकांपाशी तुम्हाला बोलायला. आज एवढं प्रेम तुमच्यामुळं आमच्या प्रत्येक घरामध्ये आलेलं साहेब. आता साहेबाला कुठं बाहेर म्हणजे जाण्यासाठी आहेत. तेव्हा आता इथून आपण साहेबांचं एक अध्यक्ष भाषण सुरू होईल, त्याच्यानंतर आपण पीटीआर वाटप करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे मी साहेबांना अशी विनंती करतो की आपण आपलं भाषण व्यवस्थित मागत. हेलो, एक शायर का शेर है. ॲडव्होकेट गौतम दादा भालराव म्हणत होते, साहेबांसाठी थक्कर येऊ ना बैठ, थक्कर येऊ ना बैठ, उड़ान आधी बाकी है. थक्कर येऊ ना बैठ, उड़ान आधी बाकी है. जमी खत्म हुई तो क्या हुआ, आसमान अभी बाकी है, आसमान अभी बाकी है. साहेब पीटीआर हा केंद्र विषय है. पिक्चर तो अभी बहुत बड़ी बाकी है. सबके घर में बहुत बहुत मंजिल बनने वाली है. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट विकासरत्न काका हे आपले विचार व्यक्त करतील. स्वागत करा. गौतमनगर गंगाखेड येथील नागरिकांना पीटीआर वाटप वचनप्रवृत्ती सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या तिन्ही तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय युवराजजी डापकर साहेब, तसेच आपल्या नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंतजी सोनवणे, आमचे शहराचे अध्यक्ष सय्यदजी अकबर, आमचे परिषदेचे सरचिटणीस नंदकुमारजी पटेल, आपल्या सर्वांचे लाडके, सर्व समाजाचे लाडके म्हणायला हरकत नाही असे आमच्या मित्रमाचे गटनेते सत्यपालजी साळवे, तसेच आमचे दुसरे नगरसेवक राजेशजी दामा, आमचे दीपक शेठ तापडिया, तुकारामजी तांदळे माजी नगरसेवक, नागनाथजी कासले माजी नगरसेवक, आजिज खान माजी नगरसेवक, सतीश गोबाळे, रवी भैया कांबळे परभणी, खालेद प्रमोदजी मस्के माजी नगरसेवक, पिराजी कांबळे, सोहेबर भाई इंतेसार सिद्दीकी, सुमित भैया कदम कामत, रामण्णा साळवे, लखनअण्णा साळवे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बंधूंनो, खरं पाहिलं म्हणजे आजचा जो दिवस आहे या माझ्या बसलेल्या माता बहिणीच्या आणि माझे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हा सोनेरी दिवस आहे म्हणायला हरकत नाही. कारण आपण बघितलं असेल या गंगाखेडमध्ये सर्वच भागामध्ये घरकुल असेल, रमई घरकुल असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, या सर्वच योजनेचा लाभ या गंगाखेडला मिळालेला आहे. पण या माझ्या गौतमनगर भागाला हा मिळाला नव्हता. कारण एकमेव त्याचं कारण होतं त्यांचा पीटीआर नव्हता. आणि म्हणून इथे कुठल्याही कसल्या प्रकारची रस्त्याची व्यवस्था होत नव्हती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नव्हती. बऱ्याचशा जे सरकारचे जे सुविधा, नगरपालिकाचे जे सुविधा असतात त्या कुठल्याच प्रकारची या भागामध्ये सुविधा नव्हत्या. आणि ह्या सुविधा नसताना या माझ्या सर्व जमलेल्या समोर बसलेल्या माझ्या माता बहिणींना एवढा त्रास सहन करून घ्यावा लागला. पाण्याचा असेल, स्वच्छतेचा असेल, घरकुलाचा असेल, या सर्वच बाबतीमध्ये खूप त्रास झाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मी दिलगिरीपण व्यक्त करतो. कारण मी आज 10 वर्ष, आज म्हणजे जवळजवळ 5 वर्ष झालेत आज
आमचे 100 दिवस पूर्ण झालेले. मला आपण सर्वांनी निवडून दिलं. माझं कर्तव्य होतं की मी तुम्हाला त्या सर्व गोष्टीच्या सुविधा द्याव्यात. पण 2.5 वर्ष आमचे विरोधामध्ये गेले. नंतर 2.5 वर्ष आम्ही सत्तेत आलो. तेव्हापासून मी माझ्या सर्वच अधिकाऱ्यांचं मनपूर्वक सन्मान करतो. इथं जयवंत सोनवणे बसलेले आहेत. त्यांचा या PTR मध्ये खूप महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच आमचे प्रशासक आहेत आणि SDM पण आहेत, आमचे जीवराजजी धापकर. यांचा पण याच्यामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. यांनी पण मला खूप सहकार्य केलं. जयवंतजीनं पण मला सहकार्य केलं आणि मी सांगितलेल्या कामाची अंमलबजावणी सत्यपाल साहेबांनी केली. त्याबद्दल या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मग वेळोवेळी विनतो असेल, कामत असेल, सर्वांना जसे जसे मला जेव्हा जेव्हा इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तेव्हा तेव्हा इन्स्ट्रक्शन मी देत गेलो आणि ते इन्स्ट्रक्शन पाळत गेले. आणि आज आपणाला त्या निमित्ताने आज आपला हा दिवस बघायला मिळतोय. मी खरं पाहिलं म्हणजे आज मी तुमच्या ज्याच्या भाषेमध्ये मी तुम्हाला नमस्कार करणार आहे. मी सर्वांना आधी जय भीम करतो. सलाम वालेकुम, राम राम, नमस्ते. कारण तुम्ही सर्व जाती धर्माचे इथं जमलेले आहात आणि मला सर्व जाती धर्मातून मला मदत तुम्ही मला केलेली आहे. काही गैरसमज असतील, काही असतील, अधूनमधून काही ना काही लोक काही बोलत असतात, पण त्या सर्वावर तुम्ही कधी विश्वास ठेवला नाही. कोणीही तुम्ही विश्वास ठेवला नाही आणि केवळ माझ्या कार्यकर्त्यावर माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला. त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि याही पुढे तुमच्या जे योजना असतील, इथं तुम्हाला जे पाहिजे असेल, मला सत्यपालनी सांगितलं की काका तुम्ही आम्हाला सर्व या रमाईमधून घरकुल द्या, PM आम्हाला घरकुल द्या. मी आजच सूचना आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सूचना देतो. जे आपल्याला करता येईल ते सर्व ताबडतोब करण्यात यावं. जसं PTR आपला पहिला एक फर्स्ट कार्यक्रम आपला PTR होता, आता सेकंडचा कार्यक्रम आपला घरकुलाचा आहे. आणि या सर्वांना यांच्या डोक्यावर छत मिळाला पाहिजे. यांच्या डोक्यावर जोपर्यंत छत मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, माझे कार्यकर्ते पण स्वस्थ बसणार नाही. आणि तुम्हाला जितक्या लवकर तुमच्या डोक्यावर छत दिला जाईल लवकरात लवकर, आणि तुम्हाला प्यायचं पाणी असेल, तुमच्या एरियामध्ये सगळ्याच्या पाण्याचे नवीन पाईपलाईन सगळीकडे नवीन पाईपलाईन करून टाका. सोनवणे सगळीकडे नवीन पाईपलाईन केली जाईल. तुम्हाला बिस्लरीचं पाणी दिलं जाईल, लक्षात ठेवा. तुमचे रस्ते असतील, तुमचे रस्ते चांगले केले जातील. तुम्हाला जे मोठे रस्ते, छोटे रस्ते, हे सर्वच केलं जाईल. कारण एक लक्षात ठेवा, हे असं काहीतरी करमणूक होत असते रे, होऊ द्यायचं करमणूक, काही प्रॉब्लेम नाही. ही करमणूक असते अधूनमधून, काय विषय नसतो त्याचा. कारण त्याने 1-2 टाकून आलेलं असतंय ते सकाळी, त्याच्यामुळे ही करमणूक झाली पाहिजे. नाही तर आपल्याला काही कळणार नाही ना आपण काय करलो, कसं करलो. त्याच्यामुळे ही करमणूक जरुरी आहे, लक्षात ठेवा. आणि मी खरंच सांगतो, आता या भागामध्ये मला वाटतंय कमीत कमी 1000-1200 लोक असतील. किती? ठीक आहे, 1500-1600 लोक असतील. या शहरामध्ये फक्त तुम्ही वंचित होता आणि मला वाटतंय वर एक काही माझा मुस्लिम बांधव काहीतरी वंचित आहे, ते झालं. आता हे याच्यामध्ये काही गोष्टी काही बाकी असतील. आता बाकी तर काही नाहीच, पण हे झालेलंच आहे. पण काही इरिगेशन डिपार्टमेंटच्या जमिनीवर काही जागेवर बसलेले काही लोक आहेत. तर इरिगेशन डिपार्टमेंटच्या जागेवर जे बसलेले आहेत, आता त्यांना कोणी काही म्हणत असेल, परभणीचे नेते बरेच काय बोलतात आणि स्टंट करतात. स्टंट केल्यानं या लोकांचं भलं नाही होणार, लक्षात ठेवा. स्टंट केल्यानं या लोकांचं भलं होणार आहे का?
तुम्ही भलं करण्यामध्ये रस घ्या, भलं करण्यामध्ये मदत करा, सगळे मिळून करू, काय विषय नाही. पण स्टंट करून काही होत नसतं. तुम्ही या ना सगळे, मी इथला आमदार आहे, लोकप्रतिनिधी इथला आहे, मी माझ्याजवळ या, भेटा आणि मला सांगा की साहेब हे करायचे. क्रेडिट कुणालाही मिळो, शेवटी ही जनता ज्याला निवडून द्यायचं त्याला निवडून देणार आहे. निवडून कुणाला द्यायचं हे जनतेने ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे निवडणुकीचा विचार कोणी करू नये. ते माझ्याही कार्यकर्त्यांनी करू नये, विरोधकांनी करू नये. फक्त काम करत राहावं ह्या मताचा मी आहे. रिझल्ट देणारा, रिझल्ट जे मिळणार आहे आपल्याला, तो ही जनता रिझल्ट देणार आहे तुम्हाला. तुम्ही काय केलं ह्यांच्या जवळ आहे, ह्यांच्या मनामध्ये नोंद आहे. यांच्या मनामध्ये कोणी आपल्यासाठी काय केलंय ही नोंद असल्याशिवाय इथं आलेले नाहीत. ही नोंद आहे आणि नोंद जे असल्यास मला वाटत नाही काही प्रॉब्लेम होईल म्हणून. फक्त पण विरोधकही असू द्या, विरोधकांनी तुमच्या मनामध्ये घर करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि करून जे काय करायचं त्या गोष्टी केल्या पाहिजेत. फक्त आणि फक्त विनाकारण स्टंट करत बसलं तर स्टंटनं काही होत नसतं. आता वर ते इरिगेशन डिपार्टमेंट बसलेले, त्यांना उगाच काहीतरी बेखूब बनवायचं, त्यांना बेखूब बनवणं, बेखूब बनू नये. माझ्या सर्व तिथल्या जे बसलेले लोक आहेत त्यांनी बेखूब बनवू नये. कारण का इरिगेशन डिपार्टमेंटची जागा तुम्हाला मिळणार नाही, लक्षात ठेवा. मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही ती जागा. ती मिळवायची असेल त्याला प्रोसेस आहे, फार मोठा प्रोसेस आहे. त्याला मिळेल पण त्याला आपल्याला प्रोसेसने जावं लागेल. फक्त बेखूब बनवून याले आम्ही असं करू तसं करू, इथं जायचं तिथं जायचं असं नाही होत. त्याला प्रोसेस आहे, आपला प्रोसेस सगळं करावं लागेल. आणि ते प्रोसेस सगळं केल्याच्या नंतर त्यांनाही आपण देऊ. त्यांना जागा मिळणार नाही असं नाही, जागा मिळवून देऊ. त्यांना कोणी काढतंय का आता? नाही काढत. ते आहेत तिथं आहेत, त्यांना कोणी काढणार नाही, कोणी काही करणार नाही. ते जिथंच आहेत तिथं ते आहेत, ते राहतील. त्यांना अजिबात कोणी तिथून त्या घरी येऊन काढणार नाही. पण नावचं व्हायचं असेल, त्यांना सुखसुविधा मिळायच्या असतील तर त्याला आपल्याला प्रोसेस आहे, ते प्रोसेस करावं लागतं. आपल्याला इथं प्रोसेसली इरिगेशन डिपार्टमेंटची इथं येईल, त्या येईला सांगावं लागेल आम्हाला प्रस्ताव पाठव. तिथं मंत्रालयामध्ये जाऊन तिथं आपल्याला मीटिंग लावावं लागेल की बाबा ही जागा आपल्याला मिळणार नाही, ही जागा गोरगरिबाला दिलेली आहे. वाटलं तर ह्याचे पैसे भरून घ्यायचे असतील तर आम्ही पैसे भरू. याचे मिनिमम पैसे काय भरता येतील भरू. आपण ते सरकारला पैसे भरायला लावू. सरकार भरेल ना, तुमच्याजवळ तर गोरगरिबाजवळ पैसे येणार नाहीत भरायला. ते पैसे आपण सरकारला भरायला लावू किंवा सरकारला ती जागा स्वस्त द्यायला लावू. आणि ती जागा दिल्याच्या नंतर तुम्ही तिथं सुखसुविधाला मोकळे आहेत मग पुन्हा. पण काय होतं, त्यांनी कुणासोबत फिरावं, कुणासोबत जावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. ज्यांनी कोणी ठरायचं त्यांनी ठरवलं पाहिजे. आज मी तुम्हाला प्रत्येक वेळेस, आता मला माहीत नाही, 2 वर्षापूर्वीची माझी क्लिप होती त्या इथून वाजवून दाखवली. मी तेव्हापासून म्हणत होतो की मला तुम्हाला घरं द्यायचे, पण त्याला वेळ लागेल, त्याला प्रोसेस आहे, त्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागतं. एकदा सडनली कुठली तरी गोष्ट करा म्हणलं की होत नाही. होते का मला सांगा तुम्ही? होत नसते. आपल्या घराचं काम जरी करायचं म्हणलं, घर जरी बांधायचं म्हणलं, घर सहजासहजी बांधता येतं का? त्याला प्लॅनिंग करावं लागते. आपल्याला पैसे आहेत का ते बघावं लागतं. पाणी कुठून आणायचं, रेती कुठून आणायची, खडी कुठून आणायची, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. आणि हे सगळं आल्याच्या नंतर घर बांधता येतं. मग हे तर आपण PTR करतोय, तुमच्या नावानं जागा देतोय. मग त्या नावानं जागा देत असताना तुमचे घरं किती बाय कितीचे आहेत, किती मोठे घरं आहेत, त्याचं मेजरमेंट करणं, ते मेजरमेंट करून सगळं अस्तित्वात आणणं, त्याला जवळजवळ ते मुख्य अधिकाऱ्याकडे जाणं, त्यांनी सगळं सबमिट करणं, त्यांना सगळं करणं, त्यांनाही कोणी विचारणार आहे, कलेक्टरकडे जाणं, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रोसेस आहे. आणि हे सगळं केल्याच्या नंतर आजचा जो दिवस आहे, सोनेरी दिवस तुम्हाला उघडलेला आहे. आणि तुम्ही सर्वांनीच मला एक महिन्यापूर्वी निश्चित मला जर खूप प्रयत्न केले असते तर 1 महिन्यापूर्वी तुम्हाला माझ्या इलेक्शनच्या 1 महिना अगोदर देता आले असते. पण मी तेवढा स्वार्थी नाही. मला स्वार्थपणा कधी येत नाही. मी स्वार्थीपणा करत नाही. कारण त्या गडबडीमध्ये काय होईल, कसं होईल म्हणून मी म्हणलं, आमच्या कार्यकर्त्यांना म्हणलं, कार्यकर्ता खूप आग्रह होता माझ्या की साहेब आपल्या इलेक्शनच्या आधी असं झालं तर असं होईल, आपल्याला सगळं मतदान मिळेल. म्हणलं तसं नाही पुरं. मतदान मिळेल ही बाजू वेगळी आहे, पण त्यांना परमनंट आपल्याला PTR द्यायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्टीचे किंतु परंतु राहिलं नाही पाहिजे. कोणी विचारलं नाही पाहिजे आपल्याला, त्यांना कोणी विचारलं नाही पाहिजे, त्यांना कोणी हलवलं नाही पाहिजे त्या जागेवरून. असा PTR द्यायचा आपल्याला. आणि तसा PTR टाकला 1 महिन्यात होत नाही पुरं.
त्याला 2-3-4 महिने लागतील. पण काही लोकांना वाटत होतं साहेब निवडूनच येतात का नाही, वाटत होतं ना, बऱ्याच लोकांना वाटत होतं की साहेब निवडून येतील का नाही येतील. पण ह्या गोरगरिबाचा आशीर्वाद मला खूप मोठा होता आणि या गोरगरिबाच्या आशीर्वादामुळं आज इथं मी उभा आहे. मी तुम्हाला विसरणार नाही, कधी लक्षात ठेवा, कधीही विसरणार नाही, नेवर. म्हणजे तुम्हाला विसरणं म्हणजे महापाप आहे, लक्षात ठेवा. आणि ते महापाप मी कधी करणार नाही. त्याच्यामुळे निश्चितच तुमच्या हक्याला हो करणारे माझे कार्यकर्ते, माझ्या कार्यकर्त्यांनी नाही केलं, मी आहे. त्याच्यामुळे आपण कुठल्या प्रकारची कसल्या प्रकारची काळजी करू नये आणि तुम्हाला जितक्या लवकर होतील तितक्या लवकर, त्याला असं मी म्हणत नाही की 4 महिने लागतील का 2 महिने लागेल 5 महिने लागेल, शक्यतो लवकरही होईल, पण त्याला वेळ लागेल. 4-6 महिने जातील. त्याच्यामध्ये कोणी म्हणेल मी घरकुल देतो, मी आणतो, कुणाच्या नादाला लागू नका. माझा इथला जो कार्यकर्ता आहे तोच कार्यकर्ता तुमचं व्यवस्थित करेल, तो त्याच कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहा आणि तोच तुम्हाला सगळे घरकुल असेल. मी सत्यपाल साळवेला इथली जिम्मेदारी दिलेली आहे. याच्या अगोदरही मी माझ्याकडे सगळे विरोधी सगळेच आले होते, मला भेटले. त्यावेळेस मी म्हणलं होतं की मी सत्यपाल साळवेला जिम्मेदारी देतो, तो त्या वार्डातला नाही आहे, तो योग्य ते काम करून त्याच्या पाठीमागे राहून काम करा. आजही तुमच्या घरकुलची पूर्ण जिम्मेदारी मी सत्यपाल साळवेवर आज देतो. फक्त आणि फक्त सत्यपाल साळवे जे बोलल तेच त्याच्या पाठीमागे राहा, तो योग्य त्याने काम करेल आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला राहिला तुमच्या डोक्यावर छेद द्यायचा तो 100% प्रयत्न करेल आणि त्याच्या पाठीमागं माझी साथ आहे, मी उभा आहे त्याच्या पाठीमागं. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. आणि एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही तर जमलात. मी सकाळी 8 वाजता येणार होतो, कारण का ऊन आहे म्हणलं मी 8 वाजता येतो. आता 8 वाजता बी तुम्हाला PTR मिळणार आहे, तुम्ही 7च वाजता इथे यायला पाहिजे होतं. यायला पाहिजे होतं का नाही सांगा. तुम्ही आले किती वाजता? तुम्ही आले मला वाटतंय 8:30-9 वाजेपर्यंत आले नाहीत. तुम्ही आले का? तुम्ही चहा इथं प्यायचा, आम्ही पाजला असा चहा तुम्हाला. आणि तुम्हाला माहित आहे मी आज उभा आहे, मी इंजेक्शन घेऊन आलोय, माझी तब्येत बरी नव्हती, औषध गोळ्या इंजेक्शन घेऊन आलोय. म्हणलं तुमचा कार्यक्रम मी आज कॅन्सल करू शकत नाही, कारण का मी जयंतीला नाही आलो. या सर्वांनी मला खूप म्हणजे विनंती केली की तुम्ही आलंच पाहिजे, पण नाही येऊ शकलो. मी सत्यपालला पाठवलं, मग तुझा माझा प्रतिनिधी आहे, तू जा म्हणलं त्याला. आज जर टाळलं तर ते योग्य राहणार नाही म्हणून मी टाळलं नाही. आज मी डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरला म्हणलं मला फक्त 2-3-4 तासासाठी इंजेक्शन दे म्हणलं मला, आणि त्याने मला इंजेक्शन दिले. मी आज उभा त्याच्यामुळे परत एकदा तुम्हा सर्वांना एक आश्वस्त करतो की तुम्हाला तुमच्या डोक्यावर छत राहील, 1 वर्षाच्या आत तुम्हाला छत दिलं जाईल असं मी तुम्हाला वचन देतो. आणि यापुढे इथलं जे छताचं काम आहे सत्यपालकर त्याच्यावर जिम्मेदारी सोपवतो, एवढं बोलतो. आणि परत एकदा आपण सर्वांनी माझा मनापासून स्वागत केलं त्याबद्दल आज सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर सर्वांना सूचना आहे, 5 ते 10 PTRचं या ठिकाणी वाटप होणार आहे. जाग्यावर कोणी सुद्धा उठू नाही, ज्याचं नाव घेतलंय त्यांनीच इकडे यायचं आहे. पद्धतशीर आपला लाईन या ठिकाणी आपला PTR घ्यायचा आहे. स्वतः साहेब त्यांच्या हस्ते PTR घेतील. सुनीता दिलीप रोकडे आहेत. सुनीता दिलीप रोकडे. सगळ्यांनी एक नाव 11 PTR देईन मी. 11 PTR दिल्याच्यानंतर मला जायचंय, मी जाईन. मी त्याच्यानंतर सत्यपाल साळवे असतील तर सर्व आमची कार्यकर्ते सर्व तुम्हाला PTR देतील. कोणीही गर्दी करू नये, कोणीही जागेवर उठू नये. फक्त नाव घेतलं त्यांनी यावं, PTR घेऊन जावं. त्याच्यात फक्त 11 लोकांना PTR मी देईन. ओके. 11 सदानंद रायभोळे बोला. सदानंद रायभोळे. गणेश उमाजी डाके. गणेश उमाजी डाके. ज्यांचं नाव घेतलंय त्यांनी इकडे यायचं आहे आणि कुणी उठू नका जागेवर. ज्यांचं नाव घेतलंय त्यांनी ताबडतोब या. रवी सगट. रवी सगट. शाऊस. अमर अब्दुल चाऊस. अमर अब्दुल चाऊस. बालासाहेब कोंडेबा पारवे. बालासाहेब कोंडेबा पारवे. सखुबाई भगवान साळवे. सखुबाई भगवान साळवे.
नदीम भाई ज्यांचे नाव घेतले त्यांनी ताबडतोब समोर या, लवकर या. कविता सुभाष इंगळे. कविता सुभाष इंगळे. अकरा काढा. ज्यांचे नाव घेतले त्यांनी समोर या. जोपर्यंत खाली सिरियल नंबर नाही. महिलाचे नाव सांगा ना. दोन महिला का? हो सुलेखा बाजी उठो ना बाजी. रोकडे बाई. ते रंजना अक्काला बोलवा. हॅलो रंजना अक्का या. अजून 2 बाया बोलत फोटो. अजून 2 नाव घे. 2 नाव घ्या. शेख वसीम, शेख नजीर. बायाची कुठे पीटीआर ऐकते तोपर्यंत द्या. मी सिरियलला देतो पुन्हा. आता खाली वर आहे. भाग्यश्री मनोहर सावंत. छोटो हे काढलेत का? सगळ्यांच्या का नाम आप लिए का नाम सुपारी खाना थोडा साहेब साहेबला उभा राहा. गर्दा करू नका. मागं सरका इथं थोडं स्टेजच्या साईडच्या मागं व्हा. अरे भाकरा कोणते बी काढून द्यायचे. नाव सगळं घेतले नाव होते ते द्यावं लागेल. प्लॅनिंग आता हे खाली वरी केलं. तेच वरी काढून ठेवते. तोंडा नाव आहे तेच करून ठेवतो आधी. तिथं बसून त्यानं काय झाली पण माझं नाम आहे का तुम्हाला? नाम आहे किती करतो? नाम लिहित नाव आले का तुमचं? हा आता घेतले महिलांच्या काढा. नाव म्हणा बरं जरा मागा मागा सरका म्हणा कॅमेरावाले. जया अनिल हातागळे. शेवंताबाई मुंदाजी साळवे. कमलबाई लक्ष्मण हाताळे सांगा बरं. कमलबाई लक्ष्मण हातागळे समोर या तुम्ही. कमलबाई लक्ष्मण हातागळे. त्याचं नाव आहे ते द्या म्हणले. त्या अगोदर काढा म्हणलं तुम्ही 11 सिरियल वाईट नाही तर किती हातात द्या. तुम्ही गर्दा करू नका. सर्वांना पीटीआर भेटणार. शांततेमध्ये घ्या. हाथ में रंगीन वापस
Thank you.